म्हणी नाही भाव आणि देवा मला पाव. तुळजापुरातील तिथे दिसलं असं. कशाला देवाला जाता रे मूर्खांनो तिथे असं. शनिवारी सकाळची वेळ होती. मंदिर परिसरात नेहमीप्रमाणे प्रचंड गर्दी होती. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले भाविक, कुणाच्या हातात नारळ, कुणाच्या हातात फुलं, कुणी देवीसाठी साडी चोळी घेतली होती, तर कुणी कवड्यांची माळ. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर भक्ती होती, डोळ्यात अपेक्षा होती आणि त्याच गर्दीत पुण्याकडून आलेलं एक कुटुंबही होतं. पहिल्यांदाच देवीच्या दर्शनासाठी आलेले हे लोक खूप आनंदात होते. गाडीतून उतरल्यावर त्यांनी पार्किंगमध्ये चपला ठेवल्या आणि मंदिराच्या दिशेने चालायला सुरुवात केली. त्यावेळी त्यांना कल्पनाही नव्हती की पुढच्या काही मिनिटात ते असं काही पाहणार आहेत जे त्यांचा पूर्ण विचार बदलून टाकेल. मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावर नेहमीप्रमाणे दुकानांची रांग लागलेली होती. प्रत्येक दुकानातून देवीचे फोटो, माळा, प्रसाद, परड्या विकल्या जात होत्या. इथूनच घ्या, देवीला हेच व्हायचं असतं असं सांगत अनेक जण भाविकांना थांबवत होते. त्या महिलेनंही श्रद्धेनं काही वस्तू घेतल्या. तिच्या चेहऱ्यावर समाधान होतं. देवीच्या दरबारात आलोय, तिथं सगळं चांगलं होईल अशी भावना तिच्या मनात होती. पण काही अंतर पुढे गेल्यावर अचानक तिची नजर एका बाजूला गेली आणि ती काही सेकंद जागेवरच थांबली. तिच्या चेहऱ्यावरील भाव अचानक बदलले. तिच्यासोबत चालणारे लोक 2 पावलं पुढे गेले होते, पण ती मागेच थिजल्यासारखी उभी राहिली. कारण तिला जे दिसलं ते पाहून तिच्या डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता. सुरुवातीला तिला वाटलं कदाचित ती चुकीचं पाहते, पण ती थोडी पुढे गेली आणि तिथे नीट पाहिलं तेव्हा तिच्या अंगातून अक्षरशः शहारा गेला. मंदिर परिसराच्या अगदी जवळ असलेल्या एका जागेत काहीतरी मोठं प्रमाणात फेकून दिलेलं दिसत होतं. आजूबाजूला दुर्गंधी पसरलेली होती. काही लोक तिच्याकडे न पाहिल्यासारखे चालत होते, तर काही लोक क्षणभर थांबून पुन्हा पुढे जात होते. पण त्या महिलेने मात्र तिथे नीट पाहिलं, कारण तिला जे दिसत होतं ते साधं कचरा नव्हता. त्या ढिगाऱ्यात काही अशा वस्तू होत्या ज्या लोक अत्यंत श्रद्धेने विकत घेतात, ज्या वस्तूंना घरी देवाऱ्यात स्थान दिलं जातं, ज्या वस्तूंना हात लावण्याआधी लोक नमस्कार करतात, त्या सगळ्या वस्तू तिथे अक्षरशः फेकलेल्या अवस्थेत पडल्या होत्या. महिला काही क्षण काहीच बोलली नाही. तिच्यासोबत असलेले लोकही आता तिथे आले होते. त्यांनी पाहिलं आणि तेही शांत झाले, कारण त्या ढिगाऱ्यात देवीचे फोटो होते, कवड्यांच्या माळा होत्या, परड्या होत्या, साडीचोळीचे तुकडे होते, फुलं होते आणि हे सगळं एखाद्या उकिरड्यासारखं एका कोपऱ्यात टाकलेलं होतं. काही वस्तूंवर चिखल लागलेला होता, काहींवर लोकांचे पाय पडत होते. श्रद्धेनं अर्पण केलेल्या वस्तूंची अशी अवस्था पाहून त्या महिलेच्या डोळ्यात संताप स्पष्ट दिसत होता. ती हळूहळू मोबाईल बाहेर काढते. सुरुवातीला फक्त स्वतःसाठीच व्हिडिओ काढायचा एवढाच विचार तिच्या मनात होता, पण जशी जशी ती पुढे जात होती तसा तसा तो प्रकार अजून धक्कादायक दिसत होता. तिथे पडलेल्या काही परड्यांवर अजूनही देवीचे फोटो स्पष्ट दिसत होते. काही माळा चिखलात अडकलेल्या होत्या. दुर्गंधी इतकी होती की काही लोक नाकाला रुमाल लावत होते आणि या सगळ्यांच्या बाजूने भाविक देवीच्या दर्शनासाठी जयघोषात मंदिराकडे चालले होते. ती महिला आता व्हिज्युअली हादरली होती. हे काय चाललंय असा प्रश्न ती वारंवार विचारत होती, कारण काही मिनिटांपूर्वी ज्या वस्तू भक्तिभावाने विकल्या जात होत्या त्याही ती कचऱ्यासारख्या फेकलेल्या दिसत होत्या. श्रद्धा आणि वास्तव यामधला एवढा मोठा फरक पाहून ती अस्वस्थ झाली. तिच्यासोबत असलेल्यांनी तिला शांत करण्याचा प्रयत्न केला, पण तिच्या डोक्यात एकच गोष्ट फिरत होती, लोक इतक्या श्रद्धेने हे सगळं अर्पण करतात आणि शेवटी याच वस्तूंची अशी अवस्था का होते. तिने पूर्ण परिसराचा व्हिडिओ काढायला सुरुवात केली. काही लोक तिच्याकडे पाहत होते, काहींनी तिला व्हिडिओ काढू नका असं सुचवलं, पण ती थांबली नाही, कारण तिच्या मते लोकांनी हे वास्तव पाहायला हवं होतं. मंदिर परिसरातील पवित्र वातावरणाच्या अगदी बाजूला असलेलं हे दृश्य तिला सतत अस्वस्थ करत होतं. देवीच्या नावावर सुरू असलेल्या व्यवहारांबद्दल तिच्या मनात अनेक प्रश्न निर्माण होते. श्रद्धा संपली नव्हती, पण श्रद्धेभोवती काय चाललं याबद्दल ती हादरली होती. दर्शन करून बाहेर आल्यानंतरही ती शांत नव्हती. तिच्या चेहऱ्यावरचा धक्का कमी होत नव्हता. गाडीत बसल्यानंतरही ती सतत तोच विषय बोलत होती. हे लोकांना माहिती असायला हवं असं ती पुन्हा पुन्हा म्हणत होती. शेवटी तिने तो व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड केला. सुरुवातीला फार कमी लोकांनी तो पाहिला, पण काही तासातच तो व्हिडिओ वेगाने व्हायरल होऊ लागला आणि त्यानंतर जे सुरू झालं ते प्रतिक्रिया देण्याचं वादळ. मनी नाही भाव आणि देवा मला पाव. देवाच्या नावावर फक्त धंदा चाललाय अशा हजारो कमेंट्स त्या व्हिडिओ खाली दिसू लागल्या. अनेक लोकांनी संताप व्यक्त केला, कारण त्या व्हिडिओने लोकांना फक्त धक्का दिला नाही, तर श्रद्धा, व्यवहार आणि वास्तव यामधली ती भीषण दरीही दाखवून दिली, जी कदाचित अनेकांना आजवर दिसलीच नव्हती.